क्या बात आहे. सुंदर. सगळ्यांचा एकदा पुन्हा आपण पाय वाजवू. सुंदर. संध्याकाळ जिवंत झाली आहे. सगळ्यांना मस्त जाग आली आहे. मग अशी थोडस लल झालं होतं ते आता छान सगळे जागे झाले. रसिक होऊ दे, रंग चढू दे, रंग असा खेळाला, अशी प्रार्थना आपण केली. आता या खेळाला रंग चढणारच. आता आपल्या मैफिलीची खरी सुरुवात करू आणि ती आपण आता पहिल्यांदा आपण कलेच्या म्हणजे नटराजाची प्रार्थना केली आणि आता कलेच्या जगात दुसरं महत्वाचं स्थान हे आहे गुरुचं. तर त्याच्यामुळे आपण आता गुरुच्या वंदनाने पुढचं गाणं आपल्या मैफिलीची पुढे कंटिन्यू करू. एकनाथ महाराजांची रचना असलेलं ओंकार स्वरूपा हे गाणं आता आपण ऐकणार आहोत. एकनाथ महाराज यात ईश्वराला विनंती करतात, गुरुला विनंती करतात की हे मायबापा, तुझं नाम सतत माझ्या मुखी राहील. माझ्या आजूबाजूला असलेल्या मायामोहांच्या बंधनातून तू माझी सुटका कर. या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी आणि आपल्या समोर सादर करतोय अमय कुलकर्णी. ऐकूया ओंकार स्वरूपा.
सुंदर. माईकची देवाणघेवाण झालेली आहे. गायकांची हालचाल झालेली आहे, ट्युनिंग पण झालेलं आहे सगळं. सुंदर, अमेय, खूप छान, खूप सुंदर. स्पेशल भाग. तर मंडळी, कला निर्माण केल्याबद्दल आपण देवाचे आभार मानले. मग त्याच्यानंतर एक भक्तिगीत ऐकलं. आता कला आणि भक्ती यांना जोडणारा एक सुंदर नीलवर्ण धागा म्हणजे श्रीकृष्ण. त्या श्रीकृष्णाचं गाणं एक ऐकू. श्रीकृष्णाने सगळ्या कलाकारांना भुरळ घातली आहे, त्यांना प्रेरणा दिलेली आहे. मग ते लेखक असोत, कवी असोत, नर्तक, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, अगदी सगळ्यांना कान्हाची, त्याच्या मोरपिसाची, त्याच्या बासरीच्या सुरांची ओढ आहे. या सावळ्या कृष्णाचं गाणं सादर करायला आता येते अनुजा फणसळकर. शब्द आणि संगीत दोन्ही आहे यशवंत देवांचं आणि बोल आहे त्याची धून झंकारली रोमा रोमात.
अवधूतच्या बासरीची पण धून झंकारली रोमा रोमात. वा, सुंदर. तर या गाण्याचे मंडळी बोल होते, नुरले ग माझेपण माझ्या देहात. किती सुंदर ओळी आहेत की, नुरले ग माझेपण माझ्या देहात. माझेपण विसरून जाईल असे किती प्रसंग येतात ना आपल्या आयुष्यात आजकाल, है ना? माझ्या आयुष्यात रोज येतात. फक्त फोनवर डूम स्क्रोलिंग करत असतात. पण इन ऑल सिरियसनेस, एक तर प्रेमात अशी शक्ती आहे, म्हणजे राधा कृष्णाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती की तिचं सगळं मी पण विसरून गेलं. आणि दुसरं म्हणजे आपली आवडतीची एखादी गोष्ट करत असताना असं भान हरपू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादं गाणं ऐकताना तंद्री लागावी, नकळत डोळे फितूर व्हावेत, एखादी सुंदर जागा एखाद्याच्या गळ्यातून जावी आणि इकडे आपल्या गळ्यात अवंढ यावा. आणि हे गाणं जर का प्रेमाचं असेल तर हे पुढचं गाणं एक युगुल गीत म्हणजे डुएट आहे मराठीत. हे ऐकताना तुम्हाला नक्की असं वाटेल. ऐकूया संधी काली या आशा. शब्द गंगाधर महांबरे, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर, सादर करतात नेहा उटकूर आणि सत्य लेले. ऐकूया संधी काली या आशा.
किती मऊ मऊ मुलायम, किती गोड 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 गाणं आहे खरंच. फार अशी अजूनही नवी वाटते. मंडळी, आपला कार्यक्रम दिवाळी पहाटच्या धाटणीचा असला तरी तो आहे संध्याकाळी. आणि आपल्या मराठी संगीत संध्या अर्थात मराठी म्युझिकल नाईट्स याही आपण संध्याकाळी साजरा करत आलेले आहोत. तर एक नव्या दमाचं गाणं सादर करायला येत आहेत नेहा उत्कूर आणि अमेय कुलकर्णी. शब्द अश्विनी शेंडे आणि संगीत अविनाश विश्वजित. ऐकूया. ओल्या सांज वेळी
मस्त सुंदर मजा आली. तर उन्हे सावलीच बिलगुल आपल्याकडे थोडा वेळ होऊन गेलेला आहे आणि आता प्रेमाचा रंग जसा वाढत चाललाय तसा आपल्या मैफिलीलाही गडद रंग येत चाललेला आहे. तर या संध्येचा सावळा रंग अजून थोडा गडद करूया आणि वळूया पौर्णिमेच्या काळ्या आणि चंदेरी रात्रीकडे. पान फूल गंध पौर्णिमेचा चंद्र चांदण रात्र रात्राणी अशा एका उत्तम प्रेमगीताच्या रेसिपीतले मोजून सगळे इन्ग्रेडियंट्स या पुढच्या गाण्यात आहेत. जगदीश खेबुडकरांचे शब्द आणि त्यावरही कडी म्हणजे बाबूजींचं म्हणजे सुधीर फडकेंचं संगीत. एनी गेसेस? चंद्र पौर्णिमेचा चंद्र नाही अजून चंद्र चंद्र पान फूल अजून नाही अजून करेक्ट. कोण म्हणलेलं आहे चंद्र साक्षीला? ए चिटिंग चिटिंग चिटिंग. तर पुढचं गाणं आहे चंद्र आहे साक्षीला. मित्रांनो पौर्णिमेला 4 दिवस आहेत अजून. आज पूर्ण चंद्र नसला तरीही ऑलमोस्ट पूर्ण चंद्र आहे साक्षीला. तर हे गोड गीत सादर करत आहेत अंजली आणि अनिरुद्ध भिडे. कसा चंद्र खुललाय चला बघा. बरोबर भावही कसा आला होता? आला नाही. सत्यांचं म्हणणं आहे की अनिरुद्धचा आवाज जरा कापत होता. ट्रेनिंग आहे बरोबर. तर या एका अजरामर गाण्यानंतर आणखी एका अजरामर गाण्याकडे
योगायोगानं हेही रात्रीचंच गाणं आहे. हे गाणं आहे तब्बल 60 वर्षांपूर्वीचं. पण आजही मराठी गाण्यांची मैफिल या गाण्याशिवाय अधुरी आहे. याही गाण्यात फूल आहे, गंध आहे, चंद्र आहे, लाजरा बुजरं कोवळं प्रेम आहे आणि आहे शुक्र तारा. येस, शुक्र तारा मंदवारा हे एक आयकॉनिक गाणं आहे. शब्द इतके सहज सुंदर आहेत आणि स्वररचनाही सहज गुणगुणावं अशी, चटकन तोंडात बसावी आणि नकळत आपण दिवसभर गुणगुणत राहावं. तर ऐकूया शुक्र तारा. सादर करतात मिलिंद कुलकर्णी आणि अमिता वैद्य. शब्द आहेत मंगेश पाडगावकरांचे आणि संगीत श्रीनिवास खळे. ऐकूया शुक्र तारा. अंतरीचा
एकदम सुंदर सुंदर माहोल तयार झालेला मंडळी. रात्र चढत गेली आणि आता आपण येऊन पोचलोय पहाटेच्या उंबरठ्यावर. रात्रीची वेळ जेवढी अल्लड तेवढीच पहाट शांत, तृप्त आणि परिपक्व. रात्री जगमगणारा आणि आता मंद झालेला तोच शुक्रतारा आणि रात्र निसटून गेल्याची हलकीशी रुखरुख. पहाटेची ही नस चोख शब्दात उतरवणारं एक सुंदर गाणं आता आपण ऐकणार आहोत. शब्द आहेत सुरेश भट्टांचे आणि संगीत रवी दाते. सादर करतात सत्येन काळे. आले आता रेकॉर्ड झालेला आहे. प्रॅक्टिस सुद्धा झालेली आहे. या चुकीची प्रॅक्टिस सुद्धा झाली. हो का? अच्छा. हे सगळं प्री डिसाइडेड आहे, सगळं प्लॅन्ड आहे, सगळं प्लॅन्ड आहे, सगळं. आणि हे हास्य, ह्या टाळ्या, हे सगळं आम्हाला एक्सपेक्टेड होतं. हा करेक्ट, एक्झॅक्टली. कोणाकोणाचं लक्ष आहे तुम्ही बघत. एनिवे, तर ऐकूया आताचा अमृताची बरसुंदर रात्र गेली. मंडळी, हे गाणं काही वेळाने आपण रिव्हिजिट करणार आहोत. या गाण्यावरून तुम्हाला आणखी कुठल्या गाण्याची आठवण येते का ते पहा. ऐकूया आताच अमृताची बरसुंदर रात्र गेली आणि सादर करतात सत्येन लेले.
जपतान भान आले गजराच जपतान भान आले जपतान भान आले मुजराच ऐन वेळी उधळून रात गेली आताच अंग माझे आताच अंग माझे विसरून रात गेली आताच अमृताची बरसून रात गेली उरले जरा जरासे गगनात तारे उरले जरा जरासे गगनात तारे गगनात तारे हलतीच फूस माझी बदलून रात गेली आताच अंग माझे आताच अंग माझे विझवून रात गेली आताच अमृताची बरसून रात गेली अजुनी सुगंध येईल दुलई समोगयाचा अजुनी सुगंध येईल दुलई समोगयाचा दुलई समोगयाचा गजरा कसा फुलांचा गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली आताच अंग माझे आताच अंग माझे विसरून रात गेली आताच अमृताची बरसून रात गेली आताच अमृताची बरसून रात गेली आताच अमृताची बरसून रात गेली शेवटचं गाणं ले 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 टाळी उरले जरा जरासे गगनात मंद तारे उरले जरा जरासे
अमृताची बरसून राहते. आता या सुंदर संध्याकाळचा एक पहिला वन्स मोर सुंदर व्हेरी गुड. मंडळी, संध्याकाळपासून पहाटेपर्यंतचा हा आपला प्रवास आलेला आहे आणि आता पुढे आपण एका वेगळ्या प्रवासाला, एका वेगळ्या गोष्टीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी, त्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी मला तुमची सगळ्यांची काही महत्त्वाच्या लोकांची ओळख करून द्यायची आहे. तो म्हणजे हा सगळा वाद्यवृंद, गायक, कलाकार आणि त्यांच्या 2 हेडमास्तर आणि बाया. हे सगळे हा कार्यक्रम तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन येण्यासाठी गेले काही आठवडे अथक परिश्रम घेत आहेत. ऐन दिवाळीत हापे संपल्यानंतर किंवा नाटकाच्या तालमी बुडवून, दिवाळी पार्ट्यांना टांग देऊन हे सगळे आपले पट्ट्या जुळवत आहेत, ताल जमवत आहेत, घसे आजमावत आहेत. तर या सगळ्या मंडळींना एकदा जोरदार टाळ्यांनी दाद देऊया. तर तबल्यावर आहे प्रवीण कुमठेकर आणि गौरव कुलकर्णी. ढोलकी अनिरुद्ध भिडे. सतार जयदीप मराठे. बासरी अवधूत भांबारे. गिटार सौरभ गोडसे. साऊंड ट्रॅक तैयब अब्दुल. सिंथेसायझर, संगीत नियोजन आणि खास टाळ्या साकेत जोशी. आपली आजची गायक मंडळी आहेत अमेय कुलकर्णी, अनिता वैद्य, अनिरुद्ध भिडे, अंजली भिडे, अनुजा घोणसळकर, जयप्रकाश सुपरकट्टी, मिलिंद कुलकर्णी, नेहा उट्टू आणि सत्यम लेले. आणि सगळी मोळी बांधून ठेवणाऱ्या, शिस्तीत तालमी करायला लावणाऱ्या, पोटापाण्याची सोय एन्शुअर करणाऱ्या या 2 गोड हेडमास्तर म्हणजे नेहा उटकूर आणि आपली सगळ्यांची लाडकी मुग्धा शेख. आणि आजचा आपला लाडका लोचन मजनू मधुराणी सप्रे. धन्यवाद. तर आता आपल्या या दिवाळी संध्येचा उत्तरार्ध सुरू करणार आहोत. मी म्हटलं तसं एका वेगळ्या प्रवासाला, एका नव्या वेगळ्या गोष्टीला आपण सुरुवात करणार आहोत. ही गोष्ट आहे त्याची आणि तिची. पण हे त्याची आणि तिची किती क्लिशे झाले नाही. सगळ्या कवितांमध्ये तो आणि ती, त्याची आणि तिची. तर मला असं वाटतं की त्याला आणि तिला काहीतरी नावं असायला पाहिजे. तर एक प्रातिनिधिक, रिप्रेझेंटेटिव्ह अशी आपण त्यांना नावं देऊया, मला असं वाटतं. तर माझ्या शाळेत असताना, शाळेत किंवा कॉलेजमध्ये वगैरे वर्गात साधारण एक 3-4 अमृता निघायच्या किंवा एक 4-5 निखिल निघायचे. तसे आहेत का तुम्हाला कोणाला काही सुचवायचे आहेत का नावं मुलांची? हा, स्वाती आणि राहुल. परफेक्ट, छान, मस्त. अगदी तिने ठरवलेली होती नावं, होमवर्कच करून आली होती. 150 स्वाती आणि 150 राहुलला ओळख. 150 स्वाती आणि 150 राहुलला ती ओळखते. पण ऍक्च्युली राहुल, बरं ठीक आहे, राहुल जरा थोडासा स्वातीचा मुलगा वाटतोय, पण ठीक आहे, चालतं. राहुल आणि स्वाती. चला, तर ही आहे राहुल आणि स्वातीची गोष्ट. तर राहुल आणि स्वाती जनरली कॉलेजमध्ये एकाच वर्गात असतात. आणि लेले का काळे, हे काय माहिती तिला विचारायला पाहिजे. हा, एक लेले एक काळे. चला, परफेक्ट. चला, तर हा जो आपला राहुल आहे तो कॉलेजच्या 1-2 वर्षापासूनच आपल्या स्वातीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात करतो. लहानपणापासून पाहिलेल्या सगळ्या चित्रपटात शिकवल्याप्रमाणे स्वाती आपल्या राहुलकडे सपशेल पाठ फिरवते. पण आपला राहुल खचत नाही, तो कच खात नाही. त्यांची ही गोड सुरुवात वर्णन करणारं हे पुढचं गाणं ऐकूया. गोमू संगतीनं. शब्द सुधीर मोघे, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सादर करतायत अनुजा फणसळकर आणि सत्यम लेले.
तू येशील का माझ्या तू येशील का हो संगतीनं माझ्या तू येशील का माझं खालीच मोल त्याचं मासोली झालं माझ्या फिरतीचा सुटलाय तुफान वारा 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 माझ्या तू येशील का हो संगतीनं माझ्या तू येशील का रुपयाची नथनी तर तुला फिरवत फिरवत मी तर तुला रुपयाची नथनी तर तुला फिरवत फिरवत माझ्या तू येशील का हो संगतीनं माझ्या तू येशील का आलेला आहे दुसरा वन्स मोर आपल्या रात्रीचा काय म्हणतात वन्स मोर आलेला आहे तुला रुपयाची नथनी का तुला फिरवत फिरवत नी का तुला रुपयाची नथनी का तुला फिरवत फिरवत नी माझ्या तू येशील का हो संगतीनं माझ्या तू येशील का
काय असं जे काही गोवाला गेल्यासारखं वाटायला लागलंय. सुंदर असं गुलाबी गोड वातावरण. तुझ्या मी येणार हाय. आता एवढं सगळं होईपर्यंत कॉलेजचं पहिलं वर्ष संपत आलंय. त्यामुळे या वर्षाचा रोज डे मात्र कोराच गेला. पण ट्रॅडिशनल डेला आपली स्वाती आणि कंपनी आपापल्या आयांच्या साड्या नेसून आल्यात कॉलेजमध्ये. त्यामुळे राहुल आणि कंपनी यांचे हृदयविकार सुरू झालेले आहेत. त्यातून नुकतीच स्वाती यारच संगतीनं तुझ्या मी येणार हाय असं म्हटलेली असल्यामुळे त्यांचे अधूनमधून डोळ्यातले संवाद सुरू आहेत. त्यांना उगीच असं वाटतंय की पुन्हा पुन्हाला कळणार नाही. पण मांजर डोळे मिटून दूध प्यायला लागली तर कोणाला दिसणार नाही असं कसं होईल. तर स्वातीला आपल्या राहुलच्या डोळ्यातलं प्रेम दिसतंय आणि राहुलला असं वाटतंय की अमृता लाजतीये. पण पुढे साधारण 10 वर्षांनी त्याला कळणार आहे की आपल्या स्वातीला लाजता बिचता येत नाही. चुकून म्हटलं. नाही, स्क्रिप्ट मध्ये अमृता आहे. पण म्हणजे बेसिकली पॉइंट इज की राहुलला नंतर कळणार आहे की स्वातीला लाजता येत नाही. पण ते राहून दे. आता त्याला काय वाटतं ते महत्वाचं. आणि आता त्याला काय वाटतं हे सांगायला यापुढे येणार आहेत मिलिंद कुलकर्णी. पुढचं गाणं आहे लाजून हासणे. शब्द मंगेश पाडगावकर आणि संगीत श्रीनिवास खळे. ऐकूया लाजून हासणे. लाजून हासणे
काय शब्द आहेत. हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. हा आहे ना, म्हणजे इतक्या सगळ्या स्त्री वर्गाला असं वाटतंय की आपलं हे एवढं रोमॅन्टिक असतं तर असो. पण आपल्या राहुल स्वातीच्या पुढे काय झालं ते बघूया. तर लोक फर्स्ट इयर संपलं, दुसरं संपेपर्यंत सगळ्यांना आधी कळालेलं होतं हे यांना कळालं. मग ऑफिशियली दे बिकेम अ कपल. म्हणजे आताच्या शब्दात कपल बिपल, तेव्हाच्या शब्दात त्यांचा आहे. राहुलच्या शेजारची जागा रिकामी ठेवायला लागले. स्वातीच्या आईचा फोन आला तर सगळ्या मैत्रिणी विचार न करता ही काय माझ्या बरोबरच आहे असं ठोकून द्यायला लागला. अशी रीतसर लव्ह स्टोरी सुरू झाली. अशात आली वर्गाची अॅन्युअल ट्रिप कुठेतरी महाबळेश्वर, माथेरान किंवा अशाच रोमॅन्टिक ठिकाणी. आणि कसं आहे ना, प्रेमाभिमात असताना आधीच सगळं सुंदर दिसत असतं. हार्मोन्स दुसरं काय, त्यात सुंदर ठिकाण, त्यामुळे कळ्या जास्तच देखण्या दिसतात. तिचे शब्द अमृताचे थेंब भासतात. त्याच्या स्पर्शात चांदण्यांचा भास होतो. आणि मग अशा ठिकाणी मुक्या शब्दांना सहज शब्दरूप येतं, मुक्या भावनांना सहज शब्दरूप येतं. आता ते कसं ते सांगायला येतात जयप्रकाश चिपळगट्टी आणि अंजली भिडे. शब्द जगदीश खेबुडकर आणि संगीत अर्थातच सुधीर फडके. ऐकूया धुंदी कळ्यांना.
तुझा शब्द ही प्रेम अमृताचा तुझा स्पर्श ही हात चांदणाचा तुझा शब्द ही प्रेम अमृताचा तुझा स्पर्श ही हात चांदणाचा उघाला जळाचा शब्द रूपाले तुझ्या भावना धुंदी पुन्हा बंसमोर आलेला आहे खास एकदम खास कसे नाही म्हणावे बरे शेवटचं कडवं निरोप हा आला की घरात घेणार नाही परत म्हणलं नाही तर चला हो खरं एवढं जुनं म्हणजे अगदी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातलं गाणं असून सुद्धा केवढं ताजं टवटवीत वाटतं ही त्या संगीताची कमाल आहे खरंच. त्या भावना शब्दरूप झाल्या आणि या प्रेमाच्या धुंदीत कॉलेज संपलं. आता ती लव्ह स्टोरीज काय आहे की ज्याच्यात विरह नाही. तर रीतीप्रमाणे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आपल्या राहुल आणि स्वाती यांचं वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झालं किंवा कुणीतरी एक उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला किंवा गेली आणि मग सुरू झालं फोन पर्व. लक्षात असू द्या ही प्री व्हॉट्सॲप आणि प्री फेसबुक जमाना आहे. ऑल दे हॅड वॉज याहू मेसेंजर और जी टॉक किंवा ऑर्कुट. त्यामुळे टॉक टाइम किंवा डेटा संपला की मैं और मेरी तन्हाई.
मग चंद्र, चांदण्या, फुलापानांपासून भारलेला चकोर, गहिवरलेला मेघ किंवा आसावला सूर यांच्यापर्यंत प्रवास झाला. या विरहाच्या काळातली त्यांची भेटीची ओढ, वाट बघण्यातली हुरहुर या पुढच्या भावगीतात सुंदर टिपलेली आहे. हे सादर करायला येते अमिता वैद्य. ऐकूया कीर्तकीच्या बरणी चित्रे. शब्द अशोक परांजपे आणि संगीत अशोक पत्की. तर मंडळी, विरह वणव्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर राहुल आणि स्वाती यांनी आपापल्या घरी आमचं आहे हे सांगायचं ठरवलं. काहीही नाट्य न करता घरच्यांनी हिरवा कंदील दाखवला. मग लगोलग केळवणी, मुहूर्तमेढ, पत्रिका, खरेदी, ग्रहमग, सीमांत पूजन असे स्टॉप घेत गाडी शेवटी मंडपात शिरली. हो, तेव्हा संगीत, मेहंदी असले ऍडिशनल थांबे नव्हते. घटिका भरली, शेवट गोड झाला, दोघांचं विधीपूर्वक लग्न झालं. लग्नाचा सोहळा छान झाला म्हणजे शेवट काही गोड झाला नाही असं त्यांनी खूप खूप वर्षांनी जाणलं. पण आपण एवढ्या पुढे उडी नको घेऊया. तर लग्न सोहळा पार पडला आणि लग्नानंतरचे नवे गोड गुलाबी दिवस सुरू झाले. किती छान दिवस असतात ना, हो ना? तुम्ही अजूनही सेंटर ऑफ अट्रॅक्शन असता, नातेवाईक अजूनही जीवाला बोलवत असतात, पोराबाळांची भुणभुण नसते,
आपला नवरा किंवा बायको अजूनही बरी वाटत असते. कुछ कुछ होता है अशी फेज अशीच सुरू राहावी असं वाटतं. आता कुछ कुछ म्हणजे नक्की काय होत आहे हे वर्णन करायला येत आहेत सत्येन लेले आणि अंजली भिडे. शब्द शांताराम नांदगावकर, संगीत अरुण पौडवाल. ऐकूया तळव्यावर मेहंदीचा. मेहंदीचा अजून रंग होला, अजून रंग होला. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग होला, अजून रंग होला. गायले सडोळ्यानी एक निरे गाणी, एक निरे गाणी. गायले सडोळ्यानी एक निरे गाणी, एक निरे गाणी. हळवी वाऱ्यातील हळवी वाऱ्यातील
प्रेमाची केवढी तरी रूपं आपण या आपल्या राहुल आणि स्वातीच्या गोष्टींनी पाहिली. पण तुम्हाला असं वाटतं का की प्रेमाच्या या अल्लड रूपांनाच आपल्या गीतांमध्ये आणि संगीतामध्ये आणि चित्रपटांमध्ये जरा फारच महत्व दिलं गेलं. पण हे असं कोवळं प्रेम जेवढं लोभसवाणं तेवढंच परिपक्व समजूतदार प्रेम देखणं शांत शहाणं. या प्रेमाला तपस्या लागते, संयम लागतो, मग ते लोणच्यासारखं मुरत जातं. कोवळं प्रेम रात्रीसारखं असतं, अल्लड आणि चंचल. आणि संसाराला लागून काही वर्ष झाली आणि नंतर आपल्या राहुल आणि स्वातीलाही कळलं, त्यांना कळलंच नाही की केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. तर या गाण्याची आणखीन एक रंजक कथा आहे. सुधीर भटांनी ही गझल आधी संगीतकार रवी दाते यांना ऐकवली आणि मग हृदयनाथ मंगेशकरांना. दोघांनाही ही रचना खूप आवडली, पण संगीत आधी दिलं हृदयनाथ मंगेशकरांनी. आणि मग जेव्हा रवी दाते पुन्हा सुधीर भटांशी बोलले तेव्हा त्यांना कळलं की या कवितेचं गाणं झालं. पण भटांच्या मनाला ही गोष्ट लागून राहिली, म्हणून मग त्यांनी तशाच रचनेचं आणि आशयाचं आणखीन एक गाणं लिहून दातेंना दिलं. ते गाणं म्हणजे आपण मगाशी सत्येंच्या आवाजात ऐकलेलं आताचा अमृताची. या दोन्ही गाण्यांचा मीटरही समान आहे, इतका समान आहे की अंजली या गाण्यात एक कडवं त्या गाण्याचं गाणार आहे. कुठलं कडवं ते आता तुम्ही ओळखा. शब्द सुधीर भट आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर. ऐकूया. केव्हा तरी पहाटे. साथ घे ग एकदा.
सुंदर. आता आणि शेवटचं जे कडवं होतं ते त्या आताचा अमृताची असं चाणाक्ष आपल्या श्रोत्यांनी ओळखलंच असेल. पण आता कुठलं तू कडवं म्हणते? मधलं. ओके, उरले उरत काही. चल. काय सुंदर, खूपच छान. तर मंडळी, आता आपण आपल्या मैफिलीच्या शेवटच्या गाण्याकडे आलेलो आहोत. आपल्या राहुल आणि स्वातीच्या गोष्टीची पहाट होऊन गेलेली आहे आणि चाणाक्ष श्रोत्यांना एव्हाना जाणवलं असेल की मराठी गाण्यांचा कार्यक्रम शेवटाकडे आला आणि आपण अजूनही एकही लावणी ऐकलेली नाही. पण हे काही बरं नाही. तुम्ही सगळे तयार असाल तर आम्ही तयार आहोत. आहात का तुम्ही तयार आहे का? फक्कड पेटे चिट्टी जोरात. काय तिची डोक्यावर पग पडलेली आहे. सुंदर. ऐका, तर एकतर लावणी म्हणजे असा तडकता फडकता मामला, त्यात ही लावणी आहे बैठकीची. मग काय विचारता? या लावणीतलं आणखीन एक इंटरेस्टिंग सौंदर्य स्थळ म्हणजे लावणी कृष्णाबद्दल आहे. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक कृष्णाचं गाणं ऐकलं होतं. त्याचे शब्द होते, त्याची धून झंकारली रोम रोमात. आणि आता वी हॅव कम फुल सर्कल आणि या लावणीचे शब्द आहेत, उमलते उरी मधुर बासरी देही घुमणारी. एनी गेसेस? आज बाई ग, काय अवचित वेणू घेऊन हाता मनमोहन मन चोरून जाता सुधबुध हरपून जाई ग बाई ग. ऐकूया शब्द गुरु ठाकूर, संगीत अजय अतुल आणि सादर करते नेहा उटकूर. ऐकूया बाई ग. रा
म्हटल्यानंतर कायच बोलावं. वा, सुंदर. कार्यक्रम संपला असं जाहीर करण्याआधी मला आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे आणि सगळ्यांचे आभार मानायचे, ज्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम शक्य झाला नसता. महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या गायक वादक मंडळींचे बेटर हाफ्स, जे घर चालतं ठेवत होते. ही मंडळी जेव्हा तालमी करत होती, त्या सगळ्यांची मुलं, आई वडील, बाकीचे अत्यष्ट सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि